भेट घेतली आहे. काल पर्वतीमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला नसला. त्यानंतर हे सगळा प्रकार झाला. अनेक नागरिकांनी रात्री संताप सुद्धा उशिरा व्यक्त केलाय. काय नेमकी चर्चा आहे? काल पर्वतीमध्ये जी घटना घडली ती घरात घडली आहे. कृती आहे लोकांची, त्यावरती काम करणं गरजेचं आहे. परंतु पुणे शहर आणि पुणे शहराची सुरक्षितता यासाठी मी खरं आज सीपी साहेबांना भेटले. मी पुण्याची प्रथम नागरिक आहे, महापौर आहे, पण त्याआधी मी एक महिला आहे आणि मी एक आई सुद्धा आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून पुणे शहरातल्या सगळ्या लेकीबाळी आपल्या कशा सुरक्षित राहतील यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून मी खरं तर साहेबांना भेटले आज. त्यामध्ये अशी मी मागणी केली आहे की सोसायटी स्तरावरती जे कोणी आपण सुरक्षा रक्षक नेमतो, म्हणजे सोसायटीज गृहसंकुल जे असतात, तर त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला हवं. ज्या एजन्सीज नेमलेल्या असतात, ज्या एजन्सीजचे सुरक्षा रक्षक नेमलेले असतात, सिक्युरिटी त्यांचा एक बोर्ड डिस्प्ले झाला पाहिजे प्रत्येक सोसायटीच्या बाहेर किंवा सोसायटीच्या आतमध्ये. कारण बरेचदा असं वाटतं की सोसायटीत राहणाऱ्या लोकांनाही माहिती नसतं की आपले सिक्युरिटी एजन्सी कोण आहे, सिक्युरिटी गार्ड्स कोण आहेत, ते कोणी एकमेकांना ओळखत. त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला हवं. दुसरं अजून असं आहे की आपल्याकडे जे कुठले पुणे शहरातले सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, आपल्याकडनं आम्हाला माहिती मिळाली काही कॅमेरेज आपल्याकडचे बंद आहेत, ते बंद अवस्थेत आहेत. ते आमच्याकडनं काही दुरुस्त होऊ शकतील का, किंवा एक युनिफॉर्मिटी पुणे शहरामध्ये आली पाहिजे की कुठल्या प्रकारचे कॅमेरेज असावे, कॅमेरेजचा स्पॉट कुठला असावा आणि ते पोलीस यंत्रणेशी इंटिग्रेटेड असावे. या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. तर एक समन्वय समिती म्हणून आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आम्ही आमच्या स्तरावरती बसून त्याचा निर्णय घेऊच. परंतु पोलीस प्रशासनाकडनंही आम्हाला काही सांगितलं गेलं, काही स्पेसिफिकेशन काय करू शकतो असं ह्या सगळ्या चर्चा करण्यासाठी मी आज त्यांना भेटले. प्रबोधनाची गरज तर आहेच. आपण अनेक वर्षापासून बघतोय की अशी विकृती समाजामध्ये आहे आणि ती काही अंशी वाढत पण चाललेली आहे. तर हा समाज का विकृत होतो आहे, अशा घटना घडू नये म्हणून प्रबोधन असलं पाहिजे. आपल्या मुलींमध्ये सुद्धा जनजागृती असली पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे आपल्या मुलींचं. त्या संदर्भात विविध संघटना पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत. त्यांना मी आव्हान करते की आपण ह्या विषयासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून उतरावं खरं तर ऑन ग्राउंड आणि कामाला सुरुवात करावी. यामध्ये आम्ही काय करू शकतो हेही आम्हाला भेटून आपण सांगू. तर आपण काही चर्चासत्र करू शकतो, आपण काही सेमिनार्स आणि वर्कशॉप्स, मी तर म्हणेन वर्कशॉप करणं जास्त महत्त्वाचं आहे. महिला मुली सगळ्यांनी एकत्र यावं. बरेचदा महिला घरातले आई वडील दोघेही बाहेर कामाला जातात, मुलांना एकटं सोडतात घरी, तेव्हा सुरक्षेचा प्रश्न जास्त जटिल असतो. तर इथे प्रबोधन करणं गरजेचं आहे, जनजागृती करणं गरजेचं आहे. विकृत समाज जो आहे किंवा विकृत व्यक्ती आहे त्याच्यामध्ये फारसा बदल होईल का हे मला आत्ता तर काही मी सांगू शकत नाही. परंतु समाजाचं आपल्याला प्रबोधन करणं सूचना नाही म्हणता येणार. पोलीस आपापलं काम नक्कीच करतायत आणि चांगलं करतायत ते काम. परंतु सगळ्यांनी एकत्र मिळून शहर कसं सुरक्षित राहील यासाठी चर्चा करणं गरजेचं होतं. म्हणून मी आज त्यांना भेटायला. पोलिसांनी काही कॅम्पस कॉलेजमध्ये सुरू केलेले होते, त्याचा काही आढावा घेतलाय का? त्याचं काही कारण नाही. विकृती आपण संपू शकत नाही, मात्र मुलींना जागृत करू शकतो, मुलींना ते ज्ञान नॉलेज देऊ शकतो. त्या संदर्भात पुणे पोलिसांनी काही तुम्हाला माहिती दिली का? वर्षभरात एवढे कॅम्पस झाले, हो, त्यांचं काम सुरू आहे आणि त्यांचं काउन्सिलिंग सुद्धा चालू आहे. पोलिसांचं काउन्सिलिंग चालू आहे, परंतु महानगरपालिका क्षेत्र म्हटलं म्हणजे आमची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे की आपण शाळांमध्ये काउन्सिलिंग सेशन्स चालू आहेत का हे पाहिलं पाहिजे. आता समजा शाळांना सुट्टी आहे, परंतु वर्षभरामध्ये जेव्हा शाळा सुरू असतात तेव्हा तिथे काउन्सिलर्स असतात, प्रायव्हेट स्कूल्समध्ये सुद्धा असतात आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा असतात. तर त्यांचं काम कुठल्या लेवलला आहे, ते करतायत का व्यवस्थित, हे पाहण्याचं काम आमचं आहे. आणि प्रभाग स्तरावरती सुद्धा असे सेमिनार्स किंवा असे वर्कशॉप्स होऊ शकतात. आपल्याकडे समूह संघटिका आहेत, काम करणाऱ्या आशा वर्कर्स आहेत, यांना एकत्र घेऊन आपण असे काही प्रबोधनाचे कार्यक्रम करू शकतो. त्याचा आम्ही एक नक्की प्लॅन वर्कआउट करू. तुम्ही शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल समन्वय समितीचा एक उल्लेख केला. काय ती समन्वय समिती खरंच स्थापन होणार आहे, काय त्या समितीचं काम असणार? समन्वय समिती स्थापन होईल असं माझं म्हणणं नाही.
समन्वय समिती ही स्थापन करायची गरज नसते. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं की तो समन्वय असतो. तर त्यावेळेला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, आम्ही लोकप्रतिनिधी आणि पोलीस, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू शकतो याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. पण पालखी मार्गाचा तुम्ही आढावा घेतलात. विश्वस्तांनी सांगितले की राजकीय संघटनाचे स्वागतासाठी लावतात ते काढून त्याच्यावर बंदी घाला असं काही प्रस्ताव आलेला होता. त्याच्यावर काय विचार झालेला आहे? नाही नाही, बंदी घाला असं त्यांचं म्हणणं नव्हतं किंवा असं आमचंही म्हणणं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या आवाजामुळे ते जेव्हा येतात, जेव्हा दिंडी प्रवेश करते आपल्या पुणे महानगरपालिकेच्या मार्गावर, पालखी मार्ग आहे, तर त्यावेळेला मोठे मोठे स्पीकर्स असतात. त्याच्यामुळे त्यांच्या अभंगांमध्ये किंवा त्या दिंड्याचे काही नामस्मरण करून पुढे चालतात, भजन करत असतात, त्याच्यामुळे त्याच्यात व्यत्यय येतो. परत त्यांची दिंडी जेव्हा पुढे चालत असते तेव्हा त्यांच्यातला एक कोणी व्यक्ती असतो, त्याच्याकडे दिंडीमध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना काही सूचना द्यायच्या असतात. त्यावेळेला त्या सूचना त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की स्पीकर्स जर नसले तर बरं होईल. आपण त्या अशा काही सूचना काही देणार आहात का? एकदा निकाल सांगितले तसे त्याबद्दल अजून आमची काही चर्चा झाली नाही, कारण आता हे शहर कसं सुरक्षित राहील यावरती सध्या आमचा विषय चालू आहे. पालखी मार्गावरती स्पीकर्स असावेत किंवा नसावेत यावर आमची अजून काही चर्चा नाही. मॅडम, काल आपण पाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. तर जिल्हाधिकारी असे म्हटले की त्या शुक्रवारी बैठक होईल आणि त्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ. जिल्हाधिकारी त्यांच्या लेवलला बैठक घेऊन निर्णय घेतीलच, परंतु पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्याची योजना महानगरपालिकेची असते. ते आमच्याकडनं पाणी पुरवलं जातं. त्यावरती आम्ही काल असा निर्णय घेतला की 31 मे पर्यंत आपण कपात करण्याची आवश्यकता नाही. ओके, थँक्यू. Thank you.